बातम्या आरपार दाखवणं टुडे समाचार. नमस्कार, मी हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती दाखवत असतो. थांबलाय ती पण परेशानी, जनतेची परेशानी भरपूर चालू आहे सध्या. निजामकालीन पासून हा आठवडी बाजार इथं भरलेला आहे. महिन्याला 2 महिन्याला मला कागद मागते सरपंच, काय म्हणून? घरकुलाची कागद द्या. आम्ही पोट भरू का कागद देऊ? पुन्हा काय म्हणते ते पैसे दिले तर मंजूर होते, ना तर होत नाही. म्हणजे पैसे द्या आम्हाला. कोण म्हणतंय तसं? सरपंच. काय पुरावा तुमच्याकडे त्याचा तसं? पूर्व मी स्वतः मला म्हणलाय म्हणून मी सांगालो की कुठं? पंचायतमध्ये. किती? एकदा म्हणते 9 द्या, एकदा म्हणते 7 द्या, एकदा म्हणते 10 द्या. दिवशी पेशंट पडलं, पहिला आजार कमी पण पल्ल्याला आजार वाढला, त्याला सोलापूरला पाठवलंय. ICU मध्ये आहे ती. लोक जी येणार होते आपल्या गावामध्ये समुद्राने बाजारासाठी म्हणा, जी काय खरेदी करण्यासाठी 70% लोक कमी झाले. नाही, लवकरात लवकर रोडचं काम हो आणि आम्हाला व्यवसाय धंदा करण्यासाठी खोदून ठेवलंय. सारखं भांडण आहे तुमच्या गावात, काय चालू आहे? काय भांडणाचं काय भांडण कशी बदल भांडण काहीच नाही. काल आंदोलन केलं की सरपंच बहिणीतले? तिचं काय आंदोलन चालू, आम्ही निवडून देऊन 1800 त्यात आमच्यावर करायची म्हणल्यावर अन्याय झाला. काही नाही, ती बाई आम्हाला सगळ्याला चांगल्या गावाला. कोणती बाई? ती शिंदे मॅडम. काय तर महाग असं मागण्या करता असलेल्या म्हणून त्यांनी ग्रामसेवक मॅडमला परेशान करत असलेला. नक्कीच करायला त्याच्याकडून वर चालला तर त्यानं काय केलं, पुढे ढकललं. पुढे आहे त्याच्यामुळं बाजारचा बी प्रश्न. आता गाड्या इकडे येतात, गाड्या यायला सुद्धा आता मुश्किलच आहे. त्यासाठी मी ऊस बिल खर्चून निवडून दिले त्यांना. मी त्यांची घरपट्टी भरणे सुद्धा ऐपत नव्हती. मिस्त्री काम करीत होता तो सरपंचपती जाऊन हे केलं. दलित समाजाची महिला सरपंच आहे म्हणून त्यांना त्रास दिला जातो, असं काय मत आहे? काहीच नाही, ती चुकीचं आहे म्हणणं त्यांचं. असं म्हणतात ते. कोण अडविला कोणी अडवलंय? संतोषांमध्ये आम्हाला कोणी म्हणून त्या गावात आपण स्पीकर लावून बोलू, सगळ्या गावाला बोलू स्पीकर लावून. पंचायतच्या स्पीकरवर बोलू. या काय बी कोण म्हणलं मॅडमाच्या खराब आहे म्हणलं, आमची सगळी माघार. नेमकं की बाबा हे चाललंय, हे ह्याच्यावरच तुमची काय प्रतिक्रिया आहे? रस्ता झालाच पाहिजे. स्वतःच्या वैयक्तिक जागेतलं जर अतिक्रमण काढत असतील तर त्यावेळेस ते मोबदला मागणं, ही करणं, ती करणं साहजिक आहे. पण हे अतिक्रमण जे आहे ती काढून घ्यायला तयारच नाही ती. त्यांच्या असल्या वागण्यामुळं कालच्या ओम दादा बरोबर 300 मताचं मायनस गेले दादा. तर दादानी बी ह्याच्यावर विचार करावा. काल मॅडमनी जे पण काही माझ्यावर आरोप केलेले आहेत ते भ्रष्टाचारी नाहीत असं म्हणतात. करजखेडा म्हणून एक गाव आहे, त्या करजखेडामध्ये 420 अंतर्गत 120 त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. आणि जर हे ते कोणाच्या प्रेशरमध्ये येऊन मी जे काही करते त्याच्यासाठी माझ्यावर कुठेतरी दबाव बसावा ह्याच्यासाठी जर करत असतील तर मी त्यांनाही सोडणार नाही, आणि त्यांच्या पाठीमागं जो कोणी असेल त्यालाही सोडणार नाही. यांनी बराच बोगस कारभार, 80% रेकॉर्ड ही दुरुस्त म्हणजे सगळं गिरवलेलं आहे ग्रामपंचायतचं. सह्या देणारे असतील, डुप्लिकेट सह्या असतील, बोगस सह्या करणं, रस्त्याचं काम सुरू करायचंय, असे बरेच प्रकार झालेले आहेत तिथं. सरपंचाच्या नातेवाईकाचं दुकान आहे म्हणून अडवलंय असं म्हणणं आहे. काही काय अडवलेलं काही नाही. बातम्या आरपार दाखवणं टुडे समाचार. नमस्कार, मी हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती दाखवत असतो. आता मी उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या समुद्राणी गावात आहे आणि हे माझ्या समोर पाहता हे रोडचं काम चालू आहे इथं. आता नेमकं हे जे काम आहे, हे काम का थांबलेलं आहे? इथले काही नागरिक आहेत, नागरिकाची आपण प्रतिक्रिया थेट जाणून घेणार आहेत. नेमकं काम कशामुळे थांबलंय आणि या गावचा जो वाद आहे तो काल मी तुम्हाला दाखवला होता. ग्रामसेवक आणि सरपंच या दोन्ही महिला आहेत आणि या 2 महिलांचा वाद कशासाठी आहे? इथल्या सरपंचांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक धरणे आंदोलन केलं होतं. मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवली होती आणि ग्रामसेवकाची सुद्धा दाखवली होती. ग्रामसेवकाचं काय मत आहे ते बी दाखवलं होतं आणि सरपंच यांचं मत काय आहे ते बी दाखवलं. दोन्ही बाजू समोर आल्या होत्या. मात्र त्या दोघांचा वाद झाला. मात्र ग्रामस्थाचं काय मत आहे, नेमकं यांचा वाद जो आहे त्या वादावर नागरिकाची काय प्रतिक्रिया, नागरिकाचं काय मत आहे, मी तुम्हाला थेट दाखवणार आहे. मात्र हे जे काम आहे हे काम का थांबलंय, काय नाही, नेमकं काय नाव आहे मामा तुमचं? मनसुळे, सोमनाथ मनसुळे. काय सांगाल बरं, इथं आता हे जे काम चालू आहे हे कशासाठी थांबलेलं आहे? नेमकं त्यांच्या वैयक्तिक भांडणामुळे थांबलंय. कोणाचं वैयक्तिक भांडण आहे? ग्रामसेवक आणि ते सरपंच मॅडम. त्याबद्दल काय वाटतं बरं तुम्हाला? गावचा विकास व्हावा. त्यांच्या वैयक्तिक भांडणावरून गावाला काय करायचं? गावचा विकास झाला पाहिजे. पण ह्या कामाचा त्यांच्या वादाचा काय अतिक्रमण आहे कुठेतरी, त्याच्यामुळे थांबलंय. कोणाचं? सरपंच मॅडम. इकडून इकडून काय म्हणलं? अतिक्रमणामुळे थांबलंय. मला अतिक्रमण काढण्याबद्दल. किती दिवसापासून थांबलेलं आहे का? 1 महिना झाला. होय. किती परेशानी वाईट आहे लोकांची, सगळं परेशानी वाईट आहे म्हणलं लोकांची. गावात जाता येत नाही, त्याच्यामुळे थांबलंय काम. एक महिना झाला खोदून ठेवून. प्रत्येक नागरिकाची परेशानी आहे. त्यांचं काही असू दे, तिकडं ग्रामसेवक असतील, ते सरपंच मॅडम असतील, पण गावचा विकास झाला पाहिजे ना. त्यांचं वैयक्तिक भांडण असेल काय, परेशानी गावाची होईल सध्या.
हे रस्ता कशामुळे थांबलेला आहे, कशामुळे अडकलेलं आहे काम? नेमकं ते पक्की माहिती मला नाही कशामुळे थांबलंय ती, पण परेशानी जनतेची परेशानी भरपूर चालू आहे सध्या. गावात जाता येत नाही. आता 2 दिवस झाला पाऊस उघडलाय. पावसात असं एकही वाहन या रोडने जाता आला नाही. काम झालं पाहिजे. मग त्यांच्या यांचा विषय मिटवून काम चालू करावं. इकडे पण आहेत बाबा उभारलेत. काय नाव आहे तुमचं? अनिल मंडके. बरं, आता हे काम कशासाठी थांबले मामा हे? काम थांबलं म्हणजे ती काय सगळं आडवी ही ती ते ह्याच्यामुळं पुन्हा आडवारडी केली. जसं अतिक्रमण मध्ये येतंय, नियमानं येतंय अतिक्रमणामध्ये, पण ती त्यांचं म्हणणं आहे की आपलं ती हाय त्या ह्याच्यात कमीत कमी बसवावा रोड, अतिक्रमण काढू नये अशा ह्याच्यात द्वेषभावनेतून होईल हे सगळं. त्यांचं म्हणजे कोणाचं म्हणणं नाही? ज्यांचं अतिक्रमण मध्ये विषय येतो ती. हां हां हे अडवलंय कोणी का? त्यांनी थांबवलंय गुत्तेदारानं का हे नागरिकांनी? म्हणजे महिना झालं त्यांना कामच करता नाही गेलं सगळ्याच्या आडी अडचणीमुळं. सगळे लोक आडवा, कुणाचं काय वेळ निघायल्या, त्याच्यामुळे त्यांचं काम वेगानं व्हायला तयार नाही की असं. पण दुसरा विषय असा आहे, दुसरा विषय असा आहे की सरपंच बाई काल आंदोलनाला बसल्या होत्या आणि त्यांनी ग्रामसेवकावर आरोप केले. ते ग्रामसेवकने बी त्यांच्यावर आरोप केले. ह्या दोघांचं भांडण चालू आहे. त्याच्याबद्दल काय वाटतंय का तुम्हाला? काय माहिती आहे का ते? ते ग्रामसेवक मॅडमचं नियमन आहे बघा. गोरगरिबाला सगळ्याला सांभाळून घेतात आणि ती काय करप्टेड नाहीत सांगायचं म्हणजे. पहिल्यापासूनच त्यांनी सगळ्या गावाला अतिक्रमण सुद्धा काढलं. निपक्षपातीपणा काम केलं. नंतर पुन्हा अजून त्यांचं ग्रामसेवक म्हणून इथं बदली झाली. त्यांनी सगळ्याला न्याय देतात आणि कायद्यानं सगळं काम करते ती व्यवस्थित. असं कुणाचं दबावाला बळी जात नाही तर काय. असं चांगलं आहे ती मॅडम. बघा आपण त्यांच्या वादावर बी बोलूया, थोडं प्रतिक्रिया घेऊया. पण रस्त्याचं काय विषय आहे नेमकं? काय नाव आहे तुमचं? अमित मंडगे. बरं, काय सांगाल बरं? इथं आता रस्ता थांबलेला आहे. रस्ता नेमकं कशामुळे? 1 महिना झाला रस्ता रोजच खांदतेत, रोजच थांबवतेत आणि दुकानदाराला नोटिसा पण दिल्यात. आणि ज्या दुकानदाराला नोटिसा दिल्यात त्या दुकानदारांनी काढून पण घेतलंय. आता ती 6 महिने झाले दुकानदार बंद आहेत आणि त्यांचं उदरनिर्वाह त्याच्यावरच भागतो. आणि 6 महिने झाले ती लोक आज रस्त्यावर आलेली आहेत आणि त्यांचा विषय मिटत नाही. रस्ता झाल्याशिवाय त्यांना गाळ्याचं तर समस्या मिटणार नाही. आणि ते अजमेरा येतात, नवीनच सुपरवायझर पाठवतात, 1 दिवस खांदतात, पुन्हा बंद ठेवतात, संध्याकाळी काम चालू करतात, शनिवारी रविवारी काम चालू करतात. आता महिना झालं हीच चालू आहे. रस्ता लवकरात लवकर झाला पाहिजे. इथून जाता पण येत नाही. मंगळवारी तरी एक लहान मुलगा गाडीहून पडला आणि त्या शासनाला याची जो जागच येत नाही. शासन याच्यावर काय ठोस कारवाईच करत नाही. नुसत्या नोटिसा देत आहे, ग्रामपंचायतला नोटिसा देतात, ग्रामपंचायतनं नोटिसा दिल्या त्या. ते ग्रामपंचायत काहीतरी भांडण चालू आहे. ग्रामपंचायतचं भांडण या रस्त्यावर चालू झालेलं आहे. कसं काय? आणि ही आडवा आडवी आंदोलन केलं सरपंच बाईंनी? हो केलं की, दोषापोटी आंदोलन केलेलं आहे. मॅडमचं तर काय त्यात म्हणजे आम्हाला तर कुठं त्यांनी काय आतापर्यंत कुठला त्रास दिलेला नाही. मॅडम त्या मॅडमने, शिंदे मॅडमनी, ग्रामसेवक मॅडमनी आम्हाला तर कुठला त्रास नाही त्यांचा अर्थार्थी कुठला कशा पद्धतीचं. ग्रामपंचायत मध्ये गेल्यानंतर व्यवस्थित काम करतात, जे काय पाहिजे ते मिळतंय आम्हाला. त्याच्यामुळे त्यांचा द्वेष काहीच नाही. त्यांनी नोटीस आपण काढलेल्या आहेत. त्या दिवशी मासिक बैठक झाली होती. माझं दुकान तिथं समोरच असते. मला बोलवून पण घेतलं होतं, बाबा मासिक बैठक आहे, वरून लेटर निघाले, तुम्ही या. आम्ही गेलो होतो तिथं. त्यांनी आम्हाला सांगितला सगळा विषय. आम्ही त्या पद्धतीनं ह्याच्यावर सह्या पण केल्यात आम्ही त्या पद्धतीनं. आणि हे लवकरात लवकर काम चालू झालं पाहिजे आणि जे नियमानं काम आहे तीच काम झालं पाहिजे. ऍडजस्टमेंटनं काम नको आहे. का तर हा आठवडी बाजार भरतो इथं. निजामकालीन पासून हा आठवडी बाजार इथं भरलेला आहे आणि या बाजार गावातच अशी दुरावस्था म्हणल्यावर शासन याच्यावर काय करतंय? तर शासनाने याच्यावर ठोस कारवाई करून लवकरात लवकर रस्ता करावा अशी आमची गावकऱ्याच्या वतीनं विनंती आहे. अच्छा, बघा ग्रामस्थाचं काय मत आहे मी तुम्हाला दाखवतोय. काय चालू मामा? काय नाव आहे तुमचं? दत्तूशंकर रंदे. इथलेच आहे का तुम्ही? बरं, काय करता? काय मजुरी करता? काय आहे रस्त्याचं? काय तुमच्या गावातलं भांडण बी काय काय प्रकरण? काय रोज उठून एक मालक म्हणल्यावर कुणाचं म्हणून ऐकावं काहीच कळणं गेले ह्या लोकांवाली. आता काय स्वतःची जागा आहे का काय आहे? सरकारी रोड आहे, सरकारी काम आहे, अडवायचं काय समज आहे का? हा, कुणी अडवलंय? कुणी अडविलं? आता करते मग जे सरपंच आहेत त्यांनीच अडविले आणि दुसरं कोण अडविते? त्यांचा अतिक्रम असल्यामुळे हे बंद चालू काहीच कळलं नाही लोकांना. हं, मग आता काय कसं निकाल लावते काय माहिती हेच कळलं नाही. आणि रडरडीचं गाव असल्यामुळं
इथं बहुत लोकावाला टेन्शन यायलंय. काय झालंय? लोकावाला वाहतुकीमुळं परेशानी व्हायली हो इथं. आता चिकूल पाणी म्हणल्यावर लेकरं बाळा आहे ते बाजारचं गाव आहे, रोज एक पडायला लागले, ह्याची काय वाट आहे? किती दिवस झाला पण रस्ता हा खोदून ठेवलेला? महिना होऊन गेला, महिना झाला. ते काहीतरी भांडण बी आहे की त्यांचं सरपंचाचं आणि ग्रामसेवकाचं? ती मधलं काय आम्हाला माहिती हो साहेब. आता मधल्यामध्ये काय व्हायला का आपल्याला काय माहिती. आता समजा चर्चा काहीतरी असेल की गावात का नाही? काय चर्चा? काय विषय नाही, मजुरी माणसं आम्ही काय गावात का राहणार. रोज उठून लोकांच्या बांधायला जावं लागते, पोट भरावं लागतंय. आणि मॅडम असलं नसलं कुणाकाला गोरगरिबाला सांभाळून घेते, जे असेल ते काम करून देते. तुम्हाला योजना मिळतात का सरकारी? काय कुठलं मिळायला साहेब? याव का रोज 4 दिवसाला, महिन्याला, 2 महिन्याला मला कागद मागते सरपंच. काय म्हणून? घरकुलाची कागद द्या. आम्ही पोट भरू का कागद देऊ? पुन्हा काय म्हणते ते पैसे दिले तर मंजूर होते, ना तर होत नाही. म्हणजे पैसे द्या आम्हाला. कोण म्हणतंय तसं? सरपंच. काय पुरावा तुमच्याकडे त्याचा तसं? पुरावा मी स्वतः मला म्हणलाय म्हणून मी सांगालो की. कुठं? पंचायतमध्ये. किती? एकदा म्हणते 9 द्या, एकदा म्हणते 7 द्या, एकदा म्हणते 10 द्या. कसली द्यायची? रोज खायची मला मुश्किल. कशासाठी पण घरपट्टी वगैरे भरा म्हणत असतील? घरपट्टी नाही, घरकुल मंजूर करून देतो म्हणते. मग आता कुठली रोज उठून कागद देणं होते का मला? मला सांगा तुम्ही. मला रोज उठून एकाच्या बांधायला जावं लागतंय. मला एकतर चला येत नाही, एकतर फिरता येत नाही. मी आपलं कसं तरी सगळ्याच्या पकाखाली मी जगतोय. माझे सगळे गाव मला सांभाळते. बघा समुद्रानी गावात काय प्रकरण आहे मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे. नागरिकाच्या थेट प्रतिक्रिया दाखवतोय, जसं आहे तसं. व्हिडिओ कुठलाच काटछाट करणार आहे, अनकट व्हिडिओ दाखवणार आहे मी. नेमकं काय म्हणतात नागरिक, थेट समस्या त्यांची जाणून घेऊया आपण. काय काय चाललंय? काय नाव आहे तुमचं? रामभाऊ जंगाले. काय परिस्थिती कशी असते इथं? काय परिस्थिती काय साहेब? महिना 2 महिने झाला रोड खांदून ठेवला आहे. आठवडी बाजार असते, कुणी चालू कर म्हणायचं, कुणी अडवायचं. ज्याचं अतिक्रम आहे ते नेऊन अडवायचं. अशा गोष्टी 2 महिन्यापासून चालू आहे त्या. मग काय व्हायला पाहिजे? रोडच व्हायला पाहिजे. 10, 15, 20 गावचे लोक येतात आमच्या गावात. हा, बँक आहे, PSC मोठलं दवाखाना आहे. पेशंट आणताना कसं आणायचं? परवा दिवशी पेशंट पडलं, पहिला आजार कमी पण पल्ल्याला आजार वाढला, त्याला सोलापूरला पाठवलंय. ICU मध्ये आहे ती. एखादं दगावल्यावर पुन्हा काय करायचं? ही शासनानं विचार करावा, काम लवकर चालू करावं. आणि जे काय कुणी सरपंच आहेत त्यांनी बी सहकार्य करावं. बा काढून घेता अतिक्रम कुणाचं असेल त्याचं चालू करावं काम. बाकीची विनंती आहे. काय नाव आहे तुमचं? बालाजी गुले. काय परिस्थिती आहे? सर, जवळपास 6 महिन्यापासून आम्ही स्वतः परेशान आहोत. का तर मी दुकानदार आहे, माझं 6 महिने झालं दुकान काढून. बघा, हे नोटीस आहे 6 महिन्यापासूनची. आज अशी परिस्थिती आहे की आमचं तेलाला मीठ लागत नाही. आणि आम्ही ह्या रस्त्यासाठी, ह्या गावासाठी, मग सगळ्यांसाठी सहकार्य म्हणून आम्ही अगोदर दुकान आमचे काढून घेतले. तरी पण ह्याचं जी काय सरकार आहे किंवा ही जी अतिक्रमण आहे ही रस्त्यावर निघायला तयार नाही. का निघायला तयार नाही ही सुद्धा आम्हाला कळालेलं नाही. असं आहे. आता आत्ताची अशी परिस्थिती अवघड झाली आहे. सध्या मार्केटची परिस्थिती एवढं बेकार आहे. का तर येणारा लोक जी येणार होते आपल्या गावामध्ये समुद्राने बाजारासाठी म्हणा, जी काय खरेदी करण्यासाठी, 70% लोक कमी झालेत. कशामुळे कमी झाले? ते आता ह्या रस्त्यामुळं. मार्केटची अशी परिस्थिती बिकट झाली आहे. या समुद्राने मार्केट जर सध्या उद्या जर गेली किंवा ही रस्त्यामध्ये जर रस्ते जर अडचण आली तर उद्या मार्केटची सुद्धा परिस्थिती डाऊन होणार आहे. तर आमची एकच विनंती आहे गावकरी सगळ्याची की लवकरात लवकर रस्ता तयार करून द्यावा आणि आम्ही आमच्या धंद्याला लागावं. हां, बघा इथं समुद्रानी गावामध्ये नेमकं काय वातावरण कसं तापलेलं आहे आणि नागरिकाच्या समस्या काय आहेत मी थेट दाखवतोय. काय मामा, काय चाललंय? काय नाव आहे तुमचं? माझं नवनाथ मनोहर शेटे. माझं हेअर सलूनचं दुकान आहे तिथे खाली. 6 महिने झाले निघाले, 5-6 महिने झालं. सध्या दुकान नाही, काय नाही. लवकरात लवकर रोडचं काम होवं आणि आम्हाला व्यवसाय धंदा करण्यासाठी. व्यवसाय सध्या धंदा बंद आहे आमचा. आता होईल मग होईल, कामच होणार गेले. अडवणूक कुठं काय आहे, कुठं काय आहे. आमचं सामान्य माणसाचं नुकसान होईल. लवकरात रोड व्हावा ही आमची इच्छा आहे. अच्छा, बघूया आणखीन काय नागरिक आहे तिथं. काय बाबा, काय नाव आहे तुमचं? दगडू गणपतराव गव्हाणे. आता रस्ता खोदून ठेवलाय, सारखं भांडण आहे तुमच्या गावात. काय चालू आहे? काय भांडणाचं काय? भांडण कशी बदल? भांडण काहीच नाही. काल आंदोलन केलं की सरपंच बहिणीतलं? तिचं काय आंदोलन चालू? आम्ही निवडून देऊन 18 त्यात आमच्यावर करायची म्हणल्यावर अन्याय झाला. हा, अन्याय झाला. कोण 18
केली तर मग गावावर करावी लागत. 4-2 पुढारी नसते. काय त्यांना ग्रामसेवक बाई विश्वासात घेत नाहीत, मनमानी करतात. का असं होतंय? हे होत कसं काय? होत नाही. आता आम्हाला माहिती आहे मग ना. आंदोलन केलं की त्याने तिथं कसं केलं ते? तिचे काय कशासाठी केलं काय तिला माहिती. हं. तुमचं काय मत आहे बरं? आता हे रस्ता थांबला, गावचा विकास, पण विकासाबद्दल काय वाटतं गावातल्या? फोवा वाटते काय वाटते. हं. नाव काय तुमचं? दगडून पत्राव गव्हाणे. होय. काय नाव आहे मामा तुमचं? बबन बंडापा डोबळे. बरं, कशी आहे परिस्थिती आता? काय बघावं लागेल तुम्ही परिस्थिती वाईट. एकानं अडवायचं, सगळ्यांनी अतिक्रमण केलं ग्रामपंचायतीच्या जागेमध्ये आहे ते. हे सरपंच मग तो रेकॉर्ड बरोबर नाही. त्याला विचार माझ्या समोर. ते त्याला विचार आहे इकडे माझ्याकडे, घेऊन विचार. ते संतोहान म्हणते आहे का ना त्याची मंडळी. ग्रामपंचायती रेकॉर्ड बरोबर नाही म्हणते. का ही पद्धत काय? त्याला निवडून आम्ही कशाला दिले? गरीब आहे, रोजानं खाता होता, आणि पुन्हा हे असली चालू केली का? कोणाला पैसेच मागायला आला. घरकुल दे 2,000, दे 5,000. काही पद्धत काय? घरकुल त्याच्या बापाच्या घरच्या आहेत का? सांगा की मला उत्तर द्या. रस्ता अहो माझा ऐका सर. बोला. अतिक्रमण ग्रामपंचायत आहे का ना त्याला विचारा तुम्ही. त्याचा आठ बघा, त्याचे रेकॉर्ड बघा. ती मग तुम्हाला मान्यच नाही. मोरे साहेबाला मग तुम्ही मला मान्यच नाही रेकॉर्ड. ही काय पद्धत आहे का? सांगा मला. मग असं नाही. ग्रामसेवक बाईचं त्या सरपंच बाईचं काहीतरी वाद. काही नाही. ती बाई आम्हाला सगळ्याला चांगली आहे गावाला. कोणती बाई? ती शिंदे मॅडम. बर, मग काही नाही, आमची काहीच नाही. रस्ता व्हावा आमची एवढी इच्छा आहे. होय. काय नाव आहे तुमचं? मारुती डवळे. काय म्हणाले ते? बरोबर आहे त्यांचं. काय अतिक्रमण काढून आहे ते नियमाप्रमाणे रस्ता करण्यात यावा. हां, कोणाचं अतिक्रमण आहे? ज्यांचे अतिक्रमण त्यांना नोटीस दिल्या पोहोचलेत ना, ते काढून घेऊन आता रोज अहो, ज्याचे अतिक्रमण त्याला नोटीस दिले तो साहेब. सगळी ग्रामपंचायतीची मग जागा. आता हे ह्यांचं वाद जो आहे त्या वादाबद्दल काय वाटतं? चर्चा काय गावात त्यांची? कोणत्या वादाबद्दल? ग्रामसेवक आणि सरपंचाचा वाद आहे काहीतरी. सरपंच त्यांचं काय तर महाग असं मागण्या करता असलेल्या, म्हणून ते त्यांनी ग्रामसेवक मॅडमला परेशान करत असतील. हां, हे ग्रामसेवक मॅडमचा काही दोष नाही. हे सगळं पाठ कारणगात्र आहे. होय. हां, बघा समुद्रानी गावात नेमकं नागरिकाचं काय मत आहे मी तुम्हाला दाखवतोय. काय चाललंय मामा? या की पान खाल्लं काय? हा, बोला की. बरं, बोला थोडं बोला. हे चालू ठेव. थोडं बोला, तसं करू नका. थांबा, तसं करू नका मामा. हो, कसं आहे सांगा की मला. काय इथं भांडण कशाचं आहे? कुणाचं? चालू ठेव, बंद करू नका. मला सांगा नेमकं आता इथं भांडण चालू, ग्रामसेवकचं सरपंचाचं भांडण आहे, रस्ता अडवलेला आहे. मी जाता ना रस्त्याने येतो. जातो मग ते सांगा कसं आहे काय? काय सरपंचानं अडवलं हा. त्याचं अतिक्रम काढलं ना म्हणून नक्कीच करायला. त्याच्याकडून रोड चालला तर त्यानं काय केलं, पुढे ढकललं. पुढे ढकलला रोड. त्याच्यामुळे बिस्के झाली त्यांची ग्रामपंचायतीची गावाची. रोड किती झालं खोदून ठेवलाय? 2-2.5 महिने झालं. होय. मग तेवढंच बोलायला तुम्ही पळायला लागला? 5-4 बाया पडल्या काल हा. काय वाटून इथं. काय नाव आहे तुमचं? सुधाकर पटेल. भारी बोलतो की तुम्ही आणि पळून चालला. होय होय मामा, काय बरं इथं कशी परिस्थिती आहे रस्त्याची? हा रस्ता होणं विकासाच्या दृष्टिकोनातून कल्याणकारी विषय आहे. पण हा होईना झाला लई दिवसापासून असं खांदून पडलेला आहे. त्याच्यामुळं बाजारचा बी प्रश्न, आता गाड्या इकडे येतात, गाड्या यायला सुद्धा आता मुश्किलच आहे. लवकरात लवकर होणं गरज आहे. हां, बघा इथं समुद्रानी गावात नेमकं काय चाललंय. इथं रस्ता खोदून ठेवलेला आहे. हा मेन रस्ता आहे रोड, आणि इथं रोड खोदून ठेवलाय 15 दिवस झालं. नेमकं काय नागरिकाला याच्यामुळे त्रास होतोय मी तुम्हाला थेट त्यांच्या प्रतिक्रिया. तुमचं विठ्ठल आहे. विठ्ठल विठ्ठल निवृत्ती डवळे. बर, रस्ता खोदलाय. हा, मग आडवीला आहे. कुणी हे गावच्या लोकांनी कुणी अडवलंय? या लोकांनी आडवी, अतिक्रमणाच्या लोकांनी आडवीला हे कल्याण. बर, मग काय आता नाही घ्यायचं. अतिक्रमण नियमानं काढण्यात आता अतिक्रमण नियमानं काढण्यात यावं. ज्या आटा ग्रामपंचायत आटा आहे ना त्याप्रमाणे नियमानं आपलं काढून घ्यावं. काय नाव काय तुमचं? करण लक्ष्मण गावाने. बरं, काय प्रकरण आहे नेमकं? ही काय आता रस्ता अडवाडवीचा विषय चालू आहे. हा, मग ज्यावेळेस ग्रामपंचायतनं नोटीस दिली, सरपंच उपसरपंच मला दिलेली होती, मग ते काढून घेतलेलं आहे मी आता. मग आता विषय काय, कशामुळे रस्ता अडवला हे समजत नाही.
तुमचं अतिक्रमण होतं का? अतिक्रमण तर सगळ्याच आहे, सगळ्या गावाचंच अतिक्रमण आहे. तुम्ही काढून घेतलं, तुमचं काढलं ते? काढून घेतलं ना. आता कमीत कमी 8 महिने झाला माझा धंदा बंद आहे. काय होता धंदा तुमचा? कपड्याचं दुकान होतं आपलं. बर. हा. मग आता माझी अशी मागणी आहे की बाबा माझं कमीत कमी 7-8 लाख रुपये नुकसान झालेलं आहे. एकतर माझी नुकसान भरपाई द्यावी, नाहीतर जसा रस्ता जेवढं तुम्ही अतिक्रमण काढायला लावलंय त्या पद्धतीनं रस्ता करून घ्यावा. हा. आता हे रस्ता किती दिवस थांबलाय खोदून? कमीत कमी आता हे 2 महिने झालं थांबलाय. हे चाललंय हे, हा. ह्याच्यावरच तुमची काय प्रतिक्रिया आहे? हे रस्ता झालाच पाहिजे. तेच विचारतोय मला. नेमकं हे जे चेंज त्यांच्या वादामध्ये तर नुकसान भरपाई द्यावी लागेल, ग्रामपंचायतला द्यावी लागेल, BNC द्यावी लागेल. 7-8 लाख रुपये नुकसान भरपाई झाली आहे, ती नुकसान भरपाई तर द्यावीच लागेल. काय नाव तुमचं? नवनाथ फावडे. बरं, काय झालंय नेमकं? नेमकं प्रकरण म्हणजे अतिक्रमण हटविण्यामुळं ह्याच्यामुळं रस्त्याचं काम रखडलं गेलेलं आहे. आणि अतिक्रमण हटविण्यासाठी सगळ्यांना नोटिसा देऊनही स्वतःच्या वैयक्तिक जागेतलं जर अतिक्रमण काढत असतील तर त्यावेळेस ते मोबदला मागणं हे करणं साहजिक आहे. पण सरकारी जागेमधलंच अतिक्रमण सरकारी असतानाच ते हटविण्याचा इन्कार करतात. त्याच्यामुळे रस्त्याचं काम रखडलेलं आहे. समुद्राने गावातला रस्ता खोदलेला आहे, त्याच्यामुळं इथं व्यापारी आहेत, दुकानदार आहेत, काही इथलेच नागरिक पण आहेत. बघूया आपण यांचं काय मत आहे ते. काय मामा, काय नाव तुमचं? राम ढवळे. आता रस्ता खोदून ठेवलाय, काय अडचण होती का नाही त्याची? अडचण नाही तर काय ते, आता किती दिवस झाला रस्त्याच नाही इथं. मग ते हे रस्त्याकरता करावं लागेल काहीतरी. कोण अडवले? अडवले कोण? आडवायला कोण आहे इथं? ती काय त्यांनाच माहिती राहायचं, आपल्याला काय माहिती. होय, काय तुमचं काय नाव आहे? प्रदीप फावडे. इथलेच आहेत तुम्ही? हा, समुद्र. काय सांगाल बरं, इथं रस्ता आता 1 महिना झाला म्हणतात. रस्ता उकरून ठेवलाय, महिना झाला. पाऊस पडला की घसरून गाड्या पडायला लागल्यात, लोक पडायलेत. लवकर काम हो. होय मामा. काय रोजच माणसं पडालती, थेंब आली की सगळ्या घसरंटात रोजच माणसं पडालती. आता महिना दिवस झाला, काय जर आम्ही गाडीवर जायचं चलत चाललो शेताकडे रस्त्यामुळं. मग कुठले आहेत तुम्ही? कामेगाव. इकडे आहेत की काय मंडळी अजून? होय, काय नाव आहे तुमचं? काय नाव? सचिन डोबळे. काय सांगाल बरं, इथं रस्ता आता खोदून ठेवलेला आहे. रस्ता महिना झाला खोदून ठेवलेला आहे, पण हे अतिक्रमण जे आहे ती काढून घ्यायला तयारच नाही. ती 1 महिना झाला, म्हणजे 1.5 महिन्यात जवळ येईल रस्ता खोदून. काय व्हायला पाहिजे? कुणी अडवले? रोड व्हायला पाहिजे. अडवले का कुणी काम? अडविलेलंच आहे का म्हणून, जे अतिक्रमण आहे त्याने अडविलेलं आहे. या अतिक्रमणामुळे रस्ता पुढे काम बंद केलं? हा, बंदच आहे. 1 दिवस चलतंय, 2 दिवस चलतंय, बंद राहतंय. लगे आडवी होती, त्याच्यामुळं बंद आहे. काय व्हायला पाहिजे काय आता? रोड व्हायलाच पाहिजे. काय व्हायला पाहिजे म्हणजे काय, रोड व्हायला पाहिजे. बाजारी गाव आहे, लोक पडायला लागली, ती गाड्या घसरून पडाल. त्या दुकानदाराची बेजारी होईल, काय दुकानं काढलेली आहे ती. बघा, समुद्राणी गावामध्ये नागरिकांना काय अडचण यायला लागली, मी तुम्हाला दाखवली. आणखी काय नागरिक आहेत पाहूया आपण. काल जे आंदोलन झालं होतं तिथं, त्यांनी एक आरोप केला होता की गाव पुढाऱ्याचे हस्तक्षेप आहे ह्याच्यामध्ये. चुकीचं आहे ना, जाणून बुजून केलेलं आहे उपोषण त्यांनी. त्यांची ज्यावेळेस घरात म्हणजे मोजमाप करण्यासाठी प्रक्रिया झाली त्यावेळेसपासून त्यांचं ते चेंजेस झालेलं आहे. अगोदर त्यांनी आमच्या BJP मार्फत त्यांनी प्रवेश करून निवडणूक लढवली. त्यांच्यासाठी मी ऊस बिल खर्चून निवडून दिले त्यांना. मी त्यांची घरपट्टी भरणे सुद्धा ऐपत नव्हती. मिस्त्री काम करीत होता तो सरपंचपती. हां, मग परत पुन्हा काय ती मोजमाप त्याच्या अतिक्रमणामध्ये निघाल्यानंतर त्यांनी चेंजेस केले सगळं. कालच्या लोकसभेत त्यांनी प्रवेश केला, प्रचार पैसे इकडले घेतले आणि तिकडे जाऊन परत पुन्हा त्यांनी प्रवेश करून खासदाराच्या ह्याच्यामध्ये प्रवेश केला त्यांनी. मग आता हे आडवाडवी हे ते अतिक्रमण आहे ना. कुणाचं आहे? सरपंचाचं संतोष शान म्हणून त्याचं अतिक्रमणच होतं. त्याच्यामुळे आंदोलन केलं त्यांनी. आंदोलन केलं ती ऑफिस लेवल वेगळं आहे, ती ग्रामसेवकच्या ह्याच्यात केलेलं आहे. ह्या रस्त्या संदर्भात केलेलं नाही त्यांनी. मग रस्ता कोणी अडवलाय? रस्ता त्यांनीच अडवला. नोटीस दिल्या, त्या नोटीस नकार दिला केला त्यांनी. नोटीस दिलेली माझी यादी आहे. 47 लोक आहेत सगळे टोटल. हे तेच यादी आहे तुमच्याकडे? यादी आहे आणि आपल्या नागरिकांची इथं सह्या सुद्धा आहेत. त्या दिवशीची मीटिंग भरवली, त्यांनी गैरहजर राहिलेत का जाणून बुजून. त्यांचं अतिक्रमण असल्यामुळे मी त्या मीटिंगला हजर राहू शकत नाही म्हणले.
आणि लोकांच्या म्हणण्या काय काय केलं पाहिजे हे रस्ता होण्यासाठी काय करावं होण्यासाठी नियमाने अतिक्रमण जे आपल्याकडे एस्टिमेट आहे मंजूर रस्ता आहे त्या पद्धतीने केलं पाहिजे. जिथपर्यंत माप आलेला आहे त्या मापाच्या अनुषंगाने बरं मग आता ते म्हणतात की गाव पुढारी हस्तक्षेप करतात त्याच्यामध्ये. नाही त्यांनी दाखवून द्यावं कुठं केलेलं आहे काय आहे ती त्यांच्या विरोधात त्याचा पुरावा द्या ना. त्यांच्या विरोधात कुठल्या शासकीय कामात योजनेत हस्तक्षेप केला अगर कुठल्या कामात आम्ही मीटिंग मध्ये जाऊन केला दलित समाजाची महिला सरपंच आहे म्हणून त्यांना त्रास दिला जातो असं काय मत आहे? काहीच नाही ती चुकीचं आहे म्हणणं त्यांचं. चुकीचं आहे काल जे उपोषण केलं ती जाणून बुजून केलेलं आहे त्यांनी. त्याच्या अगोदरपासून ती रस्त्याची प्रक्रिया चालू आहे. उपोषण कालच कसं केलं त्याच्या अगोदर काय केलं नाही ते रस्त्यासाठी त्यांनी स्वतः उपोषण केलं संतोष हनुमंतेनं. आणि आज रस्ता चूक बुड ही बंद करण्यासाठी ते सांगतो बाबा हे रस्ता तेवढं मोठा करण्याची गरज नाही. काय व्हायला पाहिजे याच्यात आता? रस्ता जे अरुंद आहेत ते भरपूर व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणजे सेंटर गाव आहेत मुरुड ते उस्मानाबाद जाणारा रस्ता आहे अक्कलकोट पलळी रस्ता आहेत. हां बघा इथं नेमकं जे गाव पुढारी जे आहेत जे आरोप केलेला आहे आणखी काही नागरिक आहेत पुढे बघूया बोलतात का इकडे जाऊ आपण. काय सांगाल बरं नेमकं आता इथं रस्त्याचं जे आहे वाद तुमच्या गावातला मामा इथं हा जो रस्ता आहे अडवलेला आहे काय वाटतं बरं कशासाठी अडवला आहे बरं गावचं विकासाबद्दल काय वाटतं तुम्हाला? विकास हो रस्ता अडवलेला आहे ते असं म्हणतात ते कोण अडविला कोणी अडवलंय? संतोष हनुमंते. काय बरं काय कारण आहे कशासाठी? त्याच्या अतिक्रम त्यांचं स्वतःचं अतिक्रमण आहे. मग काय व्हायला पाहिजे आता? रस्ता व्हायला पाहिजे म्हणलं. अच्छा होय मामा व्हायला पाहिजे की रुंदीकरणासहित रस्ता व्हावा लागेल. कसल्याही हालतीत रस्ता झाला पाहिजे. काय म्हणले? कसल्याही हालतीत रस्ता झाला पाहिजे. आम्ही त्यांना सगळ्यांनी सहकार्य करून निवडून आणलं हा आणि त्यांनी सगळ्या गावावर 18 करायला निघाल्या. हे काय बरोबर आहे का? हा त्यांचं अतिक्रमण 12 फूट अतिक्रमण आहे आणि त्यासाठी रस्ता अडवायचा. बघा समुद्राणी गावात नेमकं काय चाललंय मी तुम्हाला थेट प्रतिक्रिया दाखवणार आहे. काय म्हणता काय नाव आहे तुमचं? लक्ष्मण गुले. एक मिनिट या इकडं आपण रस्त्यातच बोलूया. काय नाव तुमचं? इकडे या. हेच रस्ता आहे हाच रस्ता इकडे दाखवा. हाच रस्ता आहे आणि रस्ता अडवलेला आहे तिथं उभं राहायला जागा नाही खोदलंय कडेपर्यंत. आता आपणच रस्त्यात बोलू. काय नाव तुमचं? लक्ष्मण गुले. काय सांगाल बरं आता जिथं उभारलं होती रस्ता खोदून ठेवलाय बऱ्याच दिवसाला नागरिकांना त्रास होतो त्याचा? लय त्रास होतो साहेब. मग माझ्या जर घराकडे जाता येत नाही 1 महिना 1.5 महिना झाला रस्त्याचं काम चालू झालेलं आहे. मी स्वतः तिथे एक टिपर मुरुम उतरलाय तेव्हा माझ्या घराकडे जायला मला जाता आलं. आणि हे जे काय जे आपलं एस्टिमेट आहे जो आहे तो मोठाच रस्ता व्हायला पाहिजे. बर ते काल आंदोलन केलं तिथलं सरपंच बाईंनी ग्रामसेवक बाईच्या विरोधात होतं. ग्रामसेवक बाईच्या विरोधात जायचा काय संबंधच नाही सर. मॅडम एवढ्या अगदी प्रॉम्प्ट आहेत कामाला की कोणी म्हणून त्या गावात आपण स्पीकर लावून बोलू सगळ्या गावाला बोलू स्पीकर लावून पंचायतच्या स्पीकरवर बोलूया काय बी कोण म्हणलं मॅडमाच्या खराब आहे म्हणलं तर आमची सगळी माघार. हा माघार आमची सगळी जाणीवपूर्वक केलं जातं का? हा जाणीवपूर्वक केलं जाते. बघा समुद्राणी गावात नेमकं नागरिकाचं काय मत आहे? दूध का दूध पाणी का पाणी. आता काल सरपंचबाईंनी इथले आंदोलन केलं होतं ग्रामसेवक बाईच्या विरोधात. मी तुम्हाला त्या दोघीची पण प्रतिक्रिया दाखवली होती. नेमकं काय मत आहे आणि त्यांचा वाद कशामुळे आहे आता हे मी गावात आलोय नेमकं. आता भांडण दोघीचं झालं त्या मात्र नागरिकांना काय वाटतं ह्या दोघाबद्दल मी त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी इथं समुद्राणी गावात आलेलो आहे. आणि याच गावामध्ये इथं रस्ता जो आहे हा रस्ता खोदून ठेवलेला आहे. इथं नागरिक होते त्या नागरिकाचं काय मत आहे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. विषय कोणताही असो बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार. विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय. आमच्या चॅनल जिल्ह्यामध्ये 1 नंबर चॅनल आहे. आमच्या चॅनलचे व्ह्यूअर्स 2,60,00,000 व्ह्यूअर्स आहेत. आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा. प्रकरणाची दुसरी बाजू जाणून घेऊया आपण. समुद्राणी गावात सरपंचाच्या घराजवळ आहे मी आता. सतत मी तुम्हाला प्रकरणाच्या 2 बाजू दाखवतो. दूध का दूध पाणी का पाणी. आज पण होऊन द्या एकदा. नेमकं समुद्राणी गावात नेमकं काय घडलंय आणि लोकांचं काय मत आहे मी तुम्हाला दाखवलंय. मात्र नागरिकांनी जे आरोप केले सरपंचावर सरपंचपतीवर आता आपल्यासोबत आहे ते काही नागरिक पण आहेत. दुसरा गट या ठिकाणी उभारलेला आहे. मी तिकडे जाणार आहे. आपल्याला काय देणं घेणं नाही गाव यांचं आहे हे बघून घेतील. पण मी तुम्हाला दोन्ही बाजू दाखवणार आहे. दूध का दूध पाणी का पाणी. बघूया आता सरपंच आहेत आपल्यासोबत. मावशी सरपंच पलीकडे आहेत. काय नाव आहे तुमचं? माझं नाव पद्मिनीबाई देवीदास कांबळे. बरं गाव? सौंदर्यवनी. मला हितच दिले. बरं हा मग माहेर बीच सासर बीच आहे का? सासर बी हीच आणि माहेर बी हीच. कुठं राहता तुम्ही? ठीक आहे माझं घर आहे टोकाची. ठीक आहे. हा टोकाची पूर्वी उभं 2 सुना उभारलेल्या. हा
मग ह्या 2 लेकरांनी 4 लेकरांनी कुठं राहायचं आम्ही चष्मानं मला मालक होतं तेव्हा मला घर दिलं बांधून हा आणि माझ्या घरावर डाव कराल ते कोण करायला लागले? कोणी बी असू जा. मग हे माझं सरपंच कोण आहेत तुमचे? ही माझी सून आहे, ही लेक आहे, ही लेक आहे आणि तो का ती 2 सून आहे त्या हा बरं म्हणजे तुम्ही इकडे घर तुमचं इथंच आहे? हा ह्या का ही तो का ती 2 सून उभा राहिलेल्या आहेत त्या. हा मग तुमचं काढलंय का अतिक्रमण आता? मग ती काय काढले ना सगळं ती सगळं काढायचं म्हणायला लागली ती सगळं घर काढा म्हणाल. रस्त्याला तुमचा विरोध आहे का रस्ता व्हायला? कुणाचा? हे रस्ता व्हावा वाटतं का नाही तुम्हाला? कुणाला? आम्ही म्हणत नाव रस्ता करा पण घर पाडायचं नाही म्हणते मी. कुणाचं? माझं. हा मी आज कुठं राहायचं? मी परदेशी बाई आहे, माझ्या पाठीशी कोणा तुम्हीच भाऊ तुम्हीच बाप. माझी 4 लेकरं कुठे घेऊन जायचं? मला ही चष्मानं मला घर बांधून दिलेलं आहे. केव्हा माझं मालक होतं, सासरा होता, सासू होती तेव्हा बांधून दिलेला आहे. घरकुल मिळालेलं आहे? घरकुल मिळालेलं आहे. मग चष्मानं मला बांधून दिलेला आहे घरकुल. किती वर्ष झालं दिलं? किती वर्ष झालं रे बाळा? हाताला काय लागले? ते स्वयंपाक करायला होते मी आता. स्वयंपाक करता करता पाहिलं राव. मग ती तुमची गाडी दिसली म्हणून मी आले. बघा समुद्रवाणी गावात प्रकरणाची दुसरी बाजू बघूया आपण. सरपंच मॅडम आपल्यासोबत आहेत. काल आंदोलन केलं होतं त्यांनी आणि आज मी गावात आलो. नेमकं नागरिकाचं काय मत आहे दाखवलेलं आहे. मात्र प्रकरणाच्या सतत दुसरी 2 बाजू असतात. नेमकं घडतंय काय, होतंय काय आणि असतंय काय बघूया आपण थेट. काय सांगाल मॅडम? परत मी तुमच्या गावात आलो आता. इथं आता नागरिकाचं काय मत आहे? नागरिकांनी तुमच्यावर आरोप केलेत की तुमची चूक आहे याच्यामध्ये, तुम्ही ग्रामसेवक मॅडमची काही चूक नाही असं म्हणतात लोक. काय कारण लोक माझ्या समोर जवळजवळ 2 तास बसलेले होते. त्यांनी बघितलेलं आहे मॅडमची चूक आहे की माझी चूक आहे. तर ते नाही म्हणतात तर तसा माझ्याकडे व्हिडिओ पण आहे की अक्षरशः म्हणजे भांडण कुणी केलं, अरेवरीची भाषा कुणी केली. मग हा माझ्यावर आरोप खोटा आहे. ग्रामस्थ जी म्हणतात ते खोटं आहे तुमचं? खोटं आहे. पण मला सांगा आता हा जो रस्ता आहे, हा रस्ता तुमचं नातेवाईकाचं ते दुकान आहे पलीकडचं पाठीमागचं, त्याचं अतिक्रमण आहे आणि तुमच्या पतींनीच हा रस्ता अडवलाय. आमच्या पतीने अडवलंय कोणी म्हणलं असं? नागरिकाचं काय मत? आमच्या रस्ता ज्यावेळेस नव्हता 40-50 वर्षापासून रस्ता नव्हता. रस्ता कसलाही म्हणजे काम नव्हतं. रस्त्याचं कोणीकडे खड्डे भरून घेतले नव्हते, काहीच केलं नव्हतं. त्यावेळेस आम्ही 2 वेळेस रस्त्यावर उतरून हा रस्ता मंजूर करून आणला आणि हा रस्ता आम्ही मंजूर करून आणलेला असताना आम्ही ह्या रस्त्याचं काम का अडवू? तुम्ही नाही अडवलेलं? आम्ही अडवलेलं. थांबलंय कशासाठी काम आहे नेमकं? तर त्यांचं म्हणताय तुम्ही अतिक्रमण आहे, मग ते PWD वाले लोक येतील आणि काढतील. रस्त्याच्या आडवा असेल तर त्यांनी ते काढून घेतील. त्या अतिक्रमणाबद्दल तुमचं काय मत नाही? काहीच मत नाही आमचं. मग नागरिकाचं मत आहे की तुम्हीच 18 शिट्टी वगैरे असं काय करायचं काय विषय होता तुमचा? हो मॅडमवर आहे माझा विषय. तो मॅडमचा आणि माझा वैयक्तिक विषय आहे. त्या गोष्टी गावकऱ्यांना पण पटत नाहीत का? पटत नाहीत कारण भांडण माझ्याशी झाले, गावकऱ्यांशी झालेलं नाही. गावकऱ्यांना ते आरतुर भाषेमध्ये बोललेल्या नाहीत ना, माझ्याशी बोललेले आहेत त्या. मग मी करणार. मॅडमचा आणि माझा वैयक्तिक विषय आहे. एका बाबाने एक ते आरोप पण केलाय की घरकुलाच्या मंजुरीसाठी 10,000 रुपये, 9,000 रुपये, 7,000 रुपये असं काय मागितले. मी त्यांना विचारलं पुरावा आहे का, तर ते स्वतः म्हणतात पुरावा आहे म्हणतात. म्हणजे तेच स्वतः म्हणतात. हो ठीक आहे, असेल पुरावा तर त्यांनी माझ्या समोर घेऊन या, सगळ्यांसमोर दाखवून द्या. आणि मॅडमनी काल बाईटमध्ये बोलताना तुम्ही पण त्यांना पैसे मागितले असं जे पण काही त्यांनी आरोप माझ्यावर केलेले आहेत ते बिनबुडाचे आरोप आहेत. जर त्यांच्याकडे तसे पुरावे असतीलच तर त्यांनी सादर करावे. बरं ह्या रस्त्याबद्दल काय वाटतं बरं तुम्हाला? आता ह्या रस्त्याबद्दल म्हणजे हा रस्ता झाला तर आमच्या गावासाठी चांगलंच आहे. याच्यापासून गावाचं परत मार्केट वाढेल आणि गावात शान पण वाढणार आहे ह्या रोडमुळं. त्यामुळे रोडचं काम होऊ नये वगैरे असं आमचं काही म्हणणं नाही. रोड आम्ही मंजूर करून आणलेला आहे आणि आम्ही रोडचं काम व्हावं ह्याच्याच प्रयत्नात आहोत. म्हणजे राजकीय वाद आहे असं काय म्हणायचं का? हो आहे ना, राजकीय वादामधूनच तर हे रोडचं काम थांबलेलं आहे. इथं तुम्ही पाहू शकताय, तुम्ही बघताय एवढा सगळा स्पेस मोठा आहे. मग इथं रोड व्हायला काय अडचण आहे का? मग हा मांगुडा महारोडा पाडून मांगुडा महारोड्यामध्ये रोड घालवायचा आहे का? घालवायचं तसं तुम्ही सगळ्या गावकऱ्यांच्या सह्या घ्या आणि मांगुडा महारोड आमचा पाडून टाका आणि करा रोड. असा रोड जाऊ द्या. हा रोड आहे ना असा नका जाऊ देऊ तुम्ही. असा सरळ आमचा मांगुडा महारोडा असा आहे असं जाऊ द्या. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला काय वाटतं बरं एकंदरीत ह्या सगळ्या वादावर? काल पण सगळा वाद चाललेला आहे. नेमकं काय व्हायला पाहिजे त्याच्यासाठी? आता मी गावात मांगाचे सरपंच प्रथम नागरिकात मी मांगाचे सरपंच आहे. मांगाच्या सरपंचानं गावात स्वतःहून कारभार पाहिलेला ह्या लोकांना बिलकुल म्हणजे मान्य नाही.
त्याच्यामुळे हा जो प्रकार चालू आहे सगळा प्रकार जातीय द्वेषामधून चालू आहे. अच्छा. आणि मला जर असं सतत जर टार्गेट जर करत राहिले, माझ्या कामकाजामध्ये जर इंटरफेअर करत राहिले, तर मी याच्या पुढं जे माझे काही निर्णय असतील ते फार टोकाचे असतील. आणि त्यासाठी त्यांनी पण सामोरं जावं. आणि त्यांना जर काय करायचं असेलच तर त्यांनी समोरून करावं. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुकी ठेवून चालवायच्या नाहीत. त्यांना जे पण काय म्हणायचंय ते मला समोरून बोलावं. हा, तू मागाची आहेस, आम्हाला तुझ्याकडून काम करून घेत होत नाही, किंवा आम्हाला तुझ्या समोर येऊन बसणं होत नाही. त्यांच्या जे पण काय असेल ते त्यांनी मला समोरासमोर सांगा. गाव फडवळीचे आरोप विचारले तर ते मग तथ्य नाही त्याच्यामध्ये आहे ना, कसं नाही? मग तुम्ही का नाही लोक बोलू म्हणतात की शकता? तथ्य नाही. तथ्य नाही, कसं तथ्य नाही आहे? कारण त्यांनी प्रत्यक्षात अप्रत्यक्षात जाणून बुजून सगळ्या गोष्टीमधून आम्हाला मानसिक आणि शारीरिक त्रास दिलेला आहे बघा. अच्छा. बघा, या सरपंच मॅडम आहेत समुद्रवाणीच्या. प्रकरणाची दुसरी बाजू मी तुम्हाला दाखवलेली आहे. प्रत्येकाचं मत जाणून घेणं गरजेचं असतं, म्हणून मी जाणून घेतो. त्यांचे पती पण आहेत सोबत. काल मॅडमनी जे पण काही माझ्यावर आरोप केलेले आहेत ते भ्रष्टाचारी नाहीत असं म्हणतात. करजखेडा म्हणून एक गाव आहे, त्या करजखेडामध्ये 420 अंतर्गत 120 त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे आणि त्या तारखा पण करतात. आणि मला प्रूफ जर मागितलं तर तो सुद्धा मी सादर करणार आहे. आणि त्या मला 420 म्हणतात, अक्षरशः ते 420 आहेत आणि मी भ्रष्टाचारी नाही हे त्यांचं म्हणणं साफ खोटं खरं आहे. त्या काही खोटं बोलत नाहीत. मी 420 काय ते हे 420 नाही म्हणतात ना, ते आहेत. कारण त्यांनी आता पाठीमागे ती खोटी मासिक सभा वगैरे घेऊन पण त्यांनी त्यातून सिद्ध करून दिले की मी मनमानी कारभार करते. अच्छा. बघा, सरपंच मॅडम दाखवलेला आहे, पती आहेत त्यांच्यासोबत. काल पण होता तुम्ही तिथं आंदोलनामध्ये. तुम्ही हा रस्ता जो आहे तो तुम्ही जाणीवपूर्वक अडवलाय असं काही लोक? हा रस्ता आम्ही अडवण्याचं कारण तर यात येतच नाही बरं का. हा रस्ता का अडवलाय असं माझ्यावर जे आरोप करतायत त्याचं कारण एकच आहे की काल जे आम्ही धरणे आंदोलन केले, धरणे आंदोलन यासाठी केले की माझ्या कुटुंबावर होणारा अन्याय आणि त्या अन्यायाला जे मुख्य आहेत त्या ग्रामसेविका त्यांना पाठीशी घालणाऱ्या लोकांबद्दल मी बोललोय. आणि तेच लोक आज काय बोलतात की सरपंचाच्या पतीबद्दल त्यांनी एक कटकारस्थान रचलं. परत अजून आम्ही जे काल बोललो की कटकारस्थान आहे हे दुसरं कटकारस्थान की आता यांना कुठं थांबवायचं, हे एवढा टोकाचा निर्णय घ्यायलेत, यांना थांबवलं पाहिजे. म्हणून आजचं जे कटकारस्थान आहे ते कटकारस्थानच आहे. त्यांनी आज आरोप केलेत माझ्यावरती ते सिद्ध करून दाखवावे. आणि ह्या रस्त्याचा विषय मी जो रस्ता अडवला असेल, एखादं माझं पत्र दाखवावं, BNCला जाऊन मी भेटलेलं दाखवावं, किंवा BNC ऑफिसचे जे संबंधित अधिकारी आहेत त्यांची पण तुम्ही बाईट घ्या की अशा गावचे अशा सरपंच किंवा त्यांचे पती येऊन तुम्हाला कोणत्या प्रकारची नोटीस दिली आहे का, तुम्हाला कोणत्या प्रकारचं पत्र दिलंय का की हा रस्ता थांबला पाहिजे. तेव्हा पण काही नागरिकाची अडवणूक होते असं काही? घरकुलासाठी योजनेसाठी? घरकुलाच्या योजनेसाठी ज्यावेळेस माझ्या पत्नी निवडून आल्या 2023 मध्ये 1 जानेवारीपासून कारभार पाहत होत्या, त्यावेळेस याच्या अगोदर भ्रष्ट कारभार सुरू होत होता. याच्या अगोदर जे कोणी असतील ते घरकुलासाठी 5,000 रुपये ते घेत होते त्या अगोदरचे. परंतु आम्ही आल्यापासून या गोष्टीला कुठंतरी चाप बसली, त्या गोष्टीला कुठंतरी आळा बसवण्याचं ग्रामस्थांना पण सांगितलंय की ज्या ग्रामस्थांना सांगितलंय तुम्हाला, त्यांनी मला काय वाटतंय समोर येऊन सांगावं. आता त्यांनी इथं जरी आले तरी हरकत नाही माझी, आणि त्यांच्याकडे पुरावे आहेत म्हणतात ते पुरावे सादर करावे. आणि मी रस्ता अडवलाय म्हणजे स्वतः तेच आहेत असं म्हणतात. मग तेच की पुरावा पाहिजे ना, आमच्याकडे जसे पुरावे आहेत तसे पुरावे आहेत माझ्याकडे. ठीक आहे, त्यांनी जर मला पैसे दिलेत ना, मग त्यांनी कितीच्या नोटा दिल्या, किती नोटा होत्या हे पण सगळं त्यांनी सांगावं लागेल ना. कारण त्यांनी मला पैसे दिलेत मुलाच्या नंतर त्यांनी सांगावं लागेल. त्यांना समोर आणा. आणि जर ते कोणाच्या प्रेशरमध्ये येऊन मी जे काही करते त्याच्यासाठी माझ्यावर कुठेतरी दबाव बसावा याच्यासाठी जर करत असतील तर मी त्यांनाही सोडणार नाही आणि त्यांच्या पाठीमागं जो कोणी असेल त्यालाही सोडणार नाही. अच्छा. बघा, दाखवतो जे आहे तेच. नागरिक इथं काय आहेत आणखीन काय सांगाल बरं? काय नाव तुमचं? अशोक शिंदे. काय चाललंय समुद्रवाणी गावात? आताही मंजूर आहे अंबाजोगाई रोड जागची कनगारा समुद्रवाणी कनगारा. तरी रस्ता आहे 7 मीटर मंजूर, 7 मीटर आणि नाले आहेत 2. तरी ती आपण आता इथं जी काम चालू आहे घरं पाडून वगैरे, दलित वस्ती गोरगरिबाची घरं पाडतात हे ते, तर तिथं तेवढी गरज नसताना त्यांनी 7 मीटरचं सोडून त्यांनी कमीत कमी 20-20 मीटर कामं करतात. मग ही चुकीचं नाही का? ह्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं, कलेक्टर साहेबांनी ह्याच्यावर लक्ष द्यावं की विनाकारण तुमचा रस्ता 7 मीटर आहे आणि तुम्ही जर विनाकारण जर 20-20 मीटर कामं करून जर लोकांना बेघर करीत असाल पावसाळ्यात, तर असं हायकोर्टात सध्या निर्णय झालेला आहे की पावसाळ्यात कुणाचंही काय पाडू नये असं सगळ्यांचं ही आहे. आणि ह्यांनी ह्या दिवसात जर पावसाळ्यात ह्यांना जर बेघर दलित आहेत, हे गरीब आहेत, ह्यांना जर त्रास द्यायचा प्रयत्न केला तर यांनी वरिष्ठांनी ह्याची चौकशी करावी आणि
कमी 7 मीटरचा रस्ता असून तुम्ही 20 मीटर का रिकामा करता, का गोरगरिबाचे घरं पाळता, ही बघा कशी नुकसान झालेली आहे. हे सगळं म्हणजे हे करू नये, होऊ नये, हे आमचे म्हणणं आहे. अधिकारी रस्ता थांबवलाय कोणी? थांबवलेला कुणीच नाही. विनाकारण गाव पुढारी ह्याच्यात घुसून लोकांचं विनाकारण घरं पाडायचा प्रयत्न कराले. तर ह्याच्यात अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन स्वतः ही करावं. गावचं राजकारण म्हणून ह्यांनी विनाकारण गोरगरिबाला वेटेस धरालेत. तर ही होता कामा नाही. असं वरिष्ठांनी याची चौकशी करावी. रस्ता 7 मीटर असताना तुम्ही 20-20 मीटर काम करण्याचा, गोरगरिबाची घरं पाडण्याचा अधिकार का आहे आपल्याला? हां, हे चुकीचं आहे. आणि आज नाहीत लोक, कमीत कमी गाव बसल्यापासून कमीत कमी ही डुई ना डुई इथं राहिलेले आहेत. वडलोपारीचे त्यांची ही आहेत, जागा आहेत. तर विनाकारण यांनी, आणि ग्रामपंचायतच्या नोंदीचा विषय झाला तर आता सिटी सर्वे पण झालेला आहे. सिटी सर्वे सगळ्याच्या नोंदी वाढलेल्या आहेत. ह्यांनी जे ग्रामपंचायत ताब्यात होती त्याच्या जवळच्या नोंदी वाढवून घेतलेल्या आहेत. ह्यांनी बराच बोगस कारभार, 80% रेकॉर्ड ही दुरुस्त म्हणजे सगळं गिरवलेलं आहे ग्रामपंचायतचं. ही माझं म्हणणं आहे. आणि जरी हे असेल तर मी कोर्टात गेलेलो आहे. कोर्टात सध्या त्यांचं दप्तर मागवणार आहे, ते लक्षात येईल सगळं. सतीश मारुती कदम. बरं, काय प्रकरण आहे नेमकं? आता इथं रस्ता आहे, काहीच नाही. रस्ता हा राणादा त्यांनी दिला. हं? तर दादा पहिल्यापासून समुद्राने गावासाठी निधी भरपूर देतात, कामं करतात. पण जे समजा खालचे कार्यकर्ते आहेत दादाचे, त्यांच्या असल्या वागण्यामुळं कालच्या ओम दादा बरोबर 300 मताचं मायनस गेले दादा. तर दादानी बी ह्याच्यावर विचार करावा की कुठं चुकालंय, कुणाचं चुका लागलंय. आणि हे रस्ता कुणीच अडवलेला नाही, कारण नसताना सोसायटीचं गोडाऊन पाडण्यात आलं. म्हणजे रस्त्याला काही पडलं म्हणून पाडलं? काहीच नाही, कमी पडत नव्हतं, काय नाही. इकडे जागा भरपूर आहे. अगर अलीकडे दुकान यांच्या नातेवाईकाचं आहे म्हणून सरपंचाच्या. दुकान जरी असलं मग ती पाडायचं का? मग कसं करायचं? ज्याचं काय आडवं येतंय तिथं माझं बी उद्या पाडा, त्याच्यात काहीच कारण नाही. समजा कुणाचं ठेवायचं आणि कुणाचं नाही. पण विनाकारण उगा एखाद्याचं वाचवण्यासाठी एखाद्याचं पाडावं असं करू नये. मग गावानं समजा सरपंच बाईचं, त्या ग्रामसेवक बाईचं काय भांडण आहे? बाईला निवडून दिलं गावानं, मग त्याला त्यांचा कारभार करू द्यावा. त्यांनी चुकल्यावर त्यांना बोलावं, बोलून असं माझं मत नाही. पण त्यांनी काम करायचं सोडून जर समजा तिराईत माणसाने येऊन तुम्ही काम करायचं नाही, आम्ही करतो, मग तुम्ही निवडूनच कशाला दिलं त्यांना? तुम्ही घेतलंच कशाला पॅनलमध्ये? घ्यायचं नाही ना तवाच, मग निवडून द्यायचं नाही. अगर गटात घ्यायचं नाही, त्यांना काम करू द्यावं लागेल का नाही? आणि त्यांचं काम करण्याची पद्धत जर कुठं चुकली तर त्यांना बोला ना तुम्ही. अधिकार आहे ना सर्वसामान्य माणसाचा बोलायचा. आणि त्यांनी काय वाकडे तिकडे बोलले तर मग अजून त्यांच्यावर काय ॲक्शन घ्यायची ते घेऊ शकतं गाव. पण असं करू नये. जे रस्ता हाय क्लिअर तेवढा होऊ द्यावा. नियमानं कुणाचं घर जाईल, कुणाचं दुकान जाईल, कुणाची जागा जाईल, त्याच्यात काय हीच आक्षेप कुणाचा नाही. हां, आणि दुसरी गोष्ट, ही रोड करायचा म्हणून सह्या घेतल्या आमच्याकडून. मला कशासाठी? तरी हा रोड आहे एवढा करायचा. मग ही सह्या घेऊन जर एखाद्या समजा एखाद्या तिराईत माणसाचं घर सगळं आठ नावाचं, त्यांची जागा एवढी पाडायचं म्हणून लगेच त्या ॲप्लिकेशनला जोडून दिल्यामुळे सह्या जमतंय का खोटं नाटक करण्यापैकी? ती खोटं केलंय का? खोटंच केलंय ना. कुणाला विचारलंय सह्या करताना, बाबा एका व्यक्तीचं घर पाडायचं आम्हाला, मग घर पाडायचं म्हणलं आम्ही सह्या करू किंवा नका म्हणू, पण म्हणावं तर लागलं का नाही? असं म्हणलं नाही, गपचीप पुण्याची सह्याचा अर्ज दिला जोडून. बोलायचं म्हटलं तुम्ही? मला काय म्हणायचं, हे जे आता कटकारस्थान चाललेलं आहे हे घरं पाडण्याचं आणि नोटिसा देऊन बोगस मिटिंगा घेणं, नोटिसा देणं, हे जे चाललेलं आहे, मला काय म्हणायचं, हे दलित लोक आहेत, या दलित लोकांचं राहणीमान कुठंतरी सुधारावं म्हणून शासनाने योजना आणलेल्या आहेत. त्यामध्ये रमाई आवास असेल, प्रधानमंत्री आवास असेल, त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण आवास योजना असेल. यासाठी शासन काय सांगतंय, GR आहे त्याचा, शासन स्वतः सांगतंय की बाबा दलित लोकांना जागा जरी नसेल, ते ज्या ठिकाणी राहत आहेत, कधीपासून राहत आहेत, आणि त्यांना तिथं जर घरकुल बांधायचं असेल तर त्यांना बांधू द्या, त्या अतिक्रमणात येऊ शकत नाही. आणि तसं असेल, त्यांना तसं वाटून जर वाटत असेल बाबा या अतिक्रमणात आहे, त्यांनी पाडून दाखवावं, शासनाची चौकशी करेल. कारण शासनानं पैसे दिलेत घरं बांधायला. ही घरं काय अशी कोणी बांधलेली नाहीत मोलमजुरी करून, शासनानं पैसे दिलेले आहेत आणि शासनाच्या पैशातून घर झालेले आहेत. त्यांच्याकडे जर तसे अधिकार असतील ग्रामसेवक मॅडमकड, किंवा त्यांना कुणी ते सह्या देणारे असतील, डुप्लिकेट सह्या असतील, बोगस सह्या करणं, रस्त्याचं काम सुरू करायचंय, असे बरेच प्रकार झालेले आहेत तिथं. मग मला काय म्हणायचं, शासन पैसे देत आहे लोकांना घरं बांधण्यासाठी, पण शासन सांगणार आहे का घरं पाडा म्हणून? बघा, प्रकरणाच्या दोन्ही बाजू दाखवल्यात मी तुम्हाला. समुद्रानी गावात नेमकं काय चाललंय, रस्ता कशामुळे थांबला, नागरिकांनी सरपंचावर आरोप केले, सरपंचांनी ग्रामसेवकबाईवर आरोप केले, ग्रामसेवकबाईंनी त्यांच्यावर केले. बोला की, तुम्हीच बोला, जाऊ द्या दुसरीकडे कशाला दाखवायचं, आपलं बोला. हा बोला, आपलं बोला. मी
अंकट व्हिडिओ दाखवतोय. मी अकला केसांग मेंढके ग्रामपंचायत सदस्य आहे सध्या चालू. हे जे म्हणते मॅडमने काल एक बाईटमध्ये सांगितले की माझ्या मागे 9 ग्रामपंचायत सदस्य आहेत ते आहेत, ते साफ चुकीचं बोलतात. तुम्ही सदस्य आहेत का? आम्ही सदस्य आहे. त्या दिवशी पण मिटिंग त्यांनी कॉल केली. त्यानंतर मी 1 वाजता ग्रामपंचायतमध्ये गेलो. मग त्यावेळेस मॅडम बसलेल्या होत्या ग्रामसेवक. आम्हाला वाटलं सरपंचाने कॉल केली असेल, मी गेलो. त्यांनी म्हणले कॉल केलेले आहे, तुम्ही बसा, आपण बाकी सदस्य आले की चालू करू. ठीक आहे म्हणून आम्ही आज रेस्टॉरंट मी आणि विष्णू डोळे म्हणून आहे, दोघांनी सहाय्य केल्या. आम्ही एक अर्धा पाऊण तास बसलो तिथं. त्यानंतर कोणी सदस्य आलं नाही, काय नाही. मग त्यावेळेस दिवशी संध्याकाळी मॅडमने प्रत्येकाच्या घरी जाऊन बोगस सह्या आणून सदस्याच्या मीटिंग झाली असं दाखवलं. वास्तविक पाहता हे प्रकरण जे चाललेलं आहे गावात, ह्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? हे प्रकरणामध्ये काय फक्त याच्यामध्ये राजकीय स्टंट आहे. प्रकरण कुणालाही वाटत नाही की असं रोड होणे, असं प्रत्येकाला वाटतंय आपल्या गावातला रोड हवा आहे आणि ह्यासाठी प्रत्येकाने आंदोलन केलेलं आहे. लोकांचं म्हणणं एवढं सरपंचाच्या नातेवाईकाचं दुकान आहे म्हणून अडवलंय असं म्हणणं आहे. काही काय अडवलेलं काही नाही. ज्यावेळेस PWAची माणसं यावी त्यांनी एस्टिमेट दाखवावं किती मीटरचा रोड आहे, किती पेस लागतो. तेवढा जर पेस नसेल तर प्रत्येकजण आपल्या खुशीनं काढून द्यायला तयार आहे. ते बघा, समुद्राणी गावातले प्रकरण मी तुम्हाला दाखवतोय. सरपंच बाईंनी काल आंदोलन केलं, ग्रामसेवक बाई काय म्हटलं, यात दोघींचं भांडण झालं होतं. वाद म्हणजे नेमकं काय आहे मी तुम्हाला दोन्ही प्रकरणाच्या बाजू दाखवल्या होत्या. आता गावातल्या लोकांचं काय मत आहे मी तुम्हाला दाखवलंय. आणि बाईटमध्ये मॅडम बोललेत की मी मॅडमला आरोतुरा वगैरे बोललेले नाही, तर माझ्याकडे तसा एव्हिडन्स आहे, तो तुम्ही व्यवस्थित दाखवलंय की त्यात मध्ये त्या बोललेत की नाही बोललेत हे तुम्ही व्यवस्थित ऐकून दाखवू शकता का त्याच्यामध्ये घ्या ना, दाखवा. तुम्हाला दाखवा, वाजवून दाखवतो. दाखवू वाजवून, काय करायचं आपल्याला, तुम्हीच दाखवा. बघा, प्रकरणाच्या दोन्ही बाजू दाखवल्यात. दूध का दूध, पाणी का पाणी. सरपंचाचं काय मत आहे, ग्रामसेवकचं काय मत आहे, नागरिकाचं काय मत आहे. मी परत याच ठिकाणी आलोय. गावातले नागरिक, सरपंच आणि ग्रामसेवक यांचं नेमकं काय चाललंय आणि लोकांचं काय मत आहे, नागरिकाचं काय म्हणजे ग्रामसेवकचं काय मत आहे, सरपंचाचं काय मत आहे, ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होते आपल्यासोबत. आता मी तुम्हाला सर्व या गावात नेमकं चाललंय काय आणि रस्ता कोणी अडवलाय याबाबत मी तुम्हाला सर्व ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला. दूध का दूध, पाणी का पाणी. इकडे जयद्र, इकडे सूर्य. नेमकं काय आहे इथं समुद्रवाणी गावात मी तुम्हाला सर्व विषय दाखवलेला आहे. मी हुकमत मुलानी, समुद्रवाणी, उस्मानाबाद, धाराशिव.